फ्रेंड्स, मी क्रेझी क्वीन वैशाली। आपल्या नेतृत्वात एवढे धगधगीत यश येऊनही आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने एकनाथ शिंदे हे नाराज होते अशी चर्चा होती। एकनाथ शिंदेंनी समोर येऊन मी नाराज नाही असे सर्वांसमोर जाहीर केले आणि मुख्यमंत्री पदातून माघार घेतली। नंतर अशी चर्चा सुरू झाली की एकनाथ शिंदे हेच उपमुख्यमंत्री बनतील। परंतु आज शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी वेगळाच दावा केलाय। ते म्हणतायत की एकनाथ शिंदे हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद कधी स्वीकारणार नाहीत असा दावा त्यांनी केलेला आहे। मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीने पुन्हा उपमुख्यमंत्रीपदावर येणे योग्य नाही। यामुळे शिवसेना दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री कौल देतील असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय। एकनाथ शिंदेंची भूमिका कोणती? शिवसेना शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री पदाचा नेता कोण? श्रीकांत शिंदेचे ही नाव सध्या उपमुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे। गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, दादा भुसे, शंभूराज देसाई ही नावंसुद्धा उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत। एकनाथ शिंदेंची खरी डोकेदुखी आहे ते म्हणजे मंत्रिपदासाठी इच्छुकांची गर्दी। सर्वच इच्छुक आमदार मुंबईत तळ ठोकून बसले आहेत आणि विस्तारात नको, आत्ताच मंत्रिपद द्या अशी मागणी करीत आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळतात आणि किती जणांची मंत्री म्हणून वर्णी लागते याची उत्सुकता आम्हा सर्वांनाच आहे। शेवटी तोच प्रश्न आहे, एकनाथ शिंदे यांची भूमिका काय? केंद्रीय मंत्रिमंडळात केंद्रीय कॅबिनेट मंत्री की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री की शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून फक्त पक्षवाढीसाठी का? हा प्रश्न सतत मनात येतो आणि हा तुम्हालाही विचारावा असं वाटतं। तुम्ही याचं उत्तर देऊ शकलात तर द्या। तुम्ही जाणकार आहात श्रोते हो, तुम्ही सांगू शकता, तुम्ही माझ्याशी संवाद करू शकता आणि तुम्ही नेहमीच करत राहा। मला आवडतं, कारण जेव्हा आपण असं संवाद करतो ना तेव्हा त्या संवादातूनही खूप काही घडत असतं। येणाऱ्या लोकांना मार्ग मिळत असतो आणि हा मार्गच लोकांना वाट दाखवत असतो। त्यामुळे नक्कीच कमेंट करा, माझे सर्व व्हिडिओज पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असंच माझ्यावर नेहमी राहू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।